आता आपण आहोत या टेरेसवरती, कारण नुकताच पाऊस येऊन गेलेला आहे आणि खेळ अशा वेळेला काय असा नेहमी पडणारा प्रश्न. पण कुणा एका वहिनींना पैठणी मिळते हे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आजची पैठणी कोण मिळवणार? खूप सोपा खेळ, पण कठीण होणारा हा खेळ. या खेळामध्ये आता 10-10 चेंडू या बादलीमध्ये टाकायचे, पण ते टप्पा पडूनच गेले पाहिजेत. थेट गेला तर तो मोजला जाणार नाही. एक टप्पा किंवा 2 टप्पा पडून जर तो त्यामध्ये गोळा झाला तर तोच मोजला जाणार. आणि मग जास्तीत जास्त चेंडू ज्या वहिनी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. थांबा, आता तुम्ही 5 टाका. 1 2 5 पैकी 2 चेंडू गेलेले आहेत. या वहिनी इथे या. टाका वहिनी, तुम्ही टाका. 3 ही गुणसंख्या आहे. टाका. आता 3च बाकी आहेत. म्हणजे जर हे 3ही चेंडू त्यामध्ये गेले तर बरोबरी होऊ शकते, अन्यथा निकाल आपल्या समोर आहे. टाका. उपविजेत्या ठरल्या पात्रे वहिनी, त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या लाड वहिनी, त्यांना वामनहरी पेठे ज्वेलर कडून सोन्याची नथ. आणि आजच्या होम मिनिस्टरना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. परेल महात्मा सोसायटीच्या या टेरेसवरती रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.